दिवसाची सुरुवात बरोबर. माझ्या घरी 2 फ्रेम आहेत समोरच्या रूममध्ये आणि एका फ्रेमवर लिहिलेलं आहे की जीजस इज द वे आणि दुसऱ्या फ्रेमवर लिहिलेलं आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर गॉड. आणि हे ज्यावेळेस कधीकधी तणावात असतो किंवा थोडंसं टेन्शन असतं, काही प्रॉब्लेम्स समोर असतात आणि बसलो असताना जर समोर नजर गेली ही वचनं डोळ्यासमोर येतात आणि आपल्या समस्यांकडे ज्यावेळेस आपल्या समस्या येतात त्यावेळेस देवावर नजर ठेवण्यापेक्षा आपली जास्त नजर किंवा आपला जास्त फोकस जो आहे हा आपल्या प्रॉब्लेम्सवरच असतो आणि त्याकडेच आमचं जास्त लक्ष लागून राहतं. पाऊलाचं जर उदाहरण आपण बघितलं तर संकटात त्याचं लक्ष जे आहे हे नेहमी देवावर असायचं. बघा 2 कोरिन्थ पत्र ह्याचा 4था अध्याय आहे. ह्यामध्ये पाऊल म्हणतो की आमच्यावर चोहूकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी आम्ही निराश झालो नाही. ह्याचं कारण की देवावर लक्ष त्यांचं केंद्रित होतं. ज्यावेळेस देवावर लक्ष केंद्रित केल्यावर संकटे निघून जातील असं नाही आहे, परंतु त्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्हाला धीर प्राप्त होतो. आम्हाला एक आमच्या मनाची तयारी होते की संकटाचा आम्ही सामना करू शकतो. त्याचा येशूने आपल्यासाठी क्रूसावर त्याचा प्राण दिला, त्यांनी त्याग केला, त्यांनी सर्व काही सहन केलं. हे जर आम्ही आठवतो आमचा विश्वास आपोआप वाढला जातो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे 2 कोरिन्थ ह्याचा 4था अध्याय आणि 17 वचन. 2 Corinthians chapter 4 and verse 17. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भाग उत्पन्न करते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.